आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत भिवंडीमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा सध्या सुरू आहे। पडली ही फ्लायओव्हर तोडून त्या ठिकाणी मोठी 4 पदरी फ्लायओव्हर्स तयार करू आणि त्या माध्यमातून या भिवंडी शहराला एक प्रकारे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही त्या ठिकाणी देऊ। आणि म्हणून मेट्रो 5 असेल, मेट्रो 12 असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भिवंडीला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। कपिलजींनी सांगितलं, या ठिकाणी महेशनी देखील सांगितलं, रस्त्यांकरता, कॉन्क्रीट रोड करता, पुलांकरता, कनेक्टिव्हिटी करता जेवढा पैसा MMRDAच्या माध्यमातून आमच्या काळामध्ये आम्ही या भिवंडीला दिला, आपण इतिहास बघा, त्याच्या आधीच्या 25 वर्षात देखील त्याच्या अर्धे पैसे या भिवंडीला मिळाले नव्हते, कारण आम्हाला भिवंडीला एक चांगलं शहर म्हणून या ठिकाणी तयार करायचं आहे। आज आपण पाहतोय बडपे ठाणे रोड 1000 कोटी रुपये आपण त्याला दिलेत, 80% काम पूर्ण झालंय। समृद्धी महामार्गाला जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी आपण त्या माध्यमातून करतो, जेणेकरून या रस्त्यावरची जी काही ट्रॅफिक आहे ही आपल्याला कशी त्या ठिकाणी कमी करता येईल हा आपला प्रयत्न आहे। आणि त्यासोबत एक चांगलं लॉजिस्टिक हब हे या ठिकाणी तयार करून ते योग्य पद्धतीनं, नियोजित पद्धतीनं या ठिकाणी वसवून अनेकांच्या हाताला काम मिळेल, लोकांना व्यवसाय करता येईल आणि त्यासोबत लॉजिस्टिकच्या योग्य सुविधा आणि कनेक्टिव्हिटी होईल, अशा पद्धतीनं या भिवंडीला लॉजिस्टिक हब म्हणून आपण तयार करतो। भिवंडी बायपासचं काम हे आपण याच वर्षी पूर्ण करणार आहोत। भिवंडी मनोर रस्ता आहे त्याला 1000 कोटी रुपये आपण दिलेत, कामण पायगाव रस्त्याला 380 कोटी रुपये आपण दिलेत, 426 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण त्या ठिकाणी दिले, त्याचं जवळपास काम पूर्ण झालेलं आहे, होत आहे। त्यातनं 2052 पर्यंत या शहराला जेवढं पाणी लागेल ते पाणी देण्याचा प्रयत्न आपला आहे। भूमिगत गटारी करता 428 कोटी रुपये, 350 कोटी रुपयाचे 54 रस्ते या ठिकाणी आपण केले आणि त्यासोबत 48 रस्त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून दिला, ज्या माध्यमातून एक आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालं पाहिजे। साई मंदिरचा उडान पूल असेल, 35 कोटीची कोर्टाची इमारत असेल, 200 खाटांचे माता बाल रुग्णालय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी 15,000 घरं असतील, 6,000 घरं पहिल्यांदा ठरली होती, आता ती 15,000 घरं केली आहेत आणि त्याचाही DPR हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे। आपण या भिवंडी शहराला जवळजवळ 100 इलेक्ट्रिक बसेस द्यायचा निर्णय केला आहे। त्यासाठी नागाव, टेमघर, कोंबडपाडा या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारलेले आहेत। कुठल्याही प्रकारे प्रदूषण न करणारं अशा प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट या भिवंडीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपला आहे। बायो मायनिंग करता 40 कोटीची कामं सुरू झाली आहेत, 19 नागरी केंद्र, प्रत्येक केंद्राला 75 लाख रुपये त्या ठिकाणी दिले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गरीबातल्या गरीब आमचा जो इथला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।